नमस्कार मैत्रिणींनो, बघा कारल्याची लोणचं बनवूया. कारले स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि त्याच्यात मीठ टाकून घेतलं. मीठ टाकून स्वच्छ धुवून आणि मीठ मिक्स करून घेतलं. अशा लांब लांब फोडी करायच्या आणि हे काही वेळ असं 1 दिवसापुरतं झाकून ठेवून द्यायचं. त्यात टाकावं पाणी होतं. नंतर दुसऱ्या दिवशी पिळून घ्यायचे स्वच्छ. पिळून घेतल्यानंतर त्यातलं कडू पाणी निघून जातं. मग कढईत तेल टाकून ठेवायचं. त्यात कारल्याच्या फोडी घालायच्या आणि थोडं कमी मंद आचवर असं हलवून घ्यायचं. मग थोडी हळद टाकायची, 1 चमचा हलवून घ्यायचं. मीठ, हळद, लाल तिखट, धने जिऱ्याची पूड आणि लिंबाचा रस. आणि हे साहित्य लोणच्यात टाकण्यासाठी धने, मोहरी, बडीशेप, जिरं, लवंग आणि मीठ. सर्व साहित्य थोडं भाजून घ्यायचं. परतल्यानंतर थोडं थंड होऊ द्यायचं. भाजलं करकरीत झाल्यावर नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. तेल तापत ठेवून त्यामध्ये लवंगा आणि काळे मिरी, हळद आणि मसाला एकत्र टाकून घ्यायचा आणि सर्व एकजीव करून मिश्रणात कारलं छानपैकी हलवून घ्यायचं. तेल थोडं गार होऊ द्यायचं. नंतरच कारल्याच्या फोडी वगैरे टाकायच्या. आणि आता लिंबाचा रस टाकून घ्यायचा. बघा किती छान लोणचं तयार होतं. आणि आता स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवूया. हवाबंद बरणीत टाकून ठेवायचं. आणि बघा किती छान लोणचं तयार झालं. हे लोणचं शुगरवाल्यांसाठी खूप छान असतं. करून बघा, खाऊन बघा आणि लोणचं कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या घरी करायचा प्रयत्न करा. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.